इकडं आता प्रभू रामचंद्राचं काय नित्यनियम जे काय कर्म आहे हे त्या ठिकाणी चालू आहे आणि चालू असताना लक्ष्मण रामाच्या आणि सीतेच्या सेवेमध्ये आहे आणि ती सेवा करीत असताना प्रभू रामचंद्र होम करीत आहेत आणि त्या होमासाठी जी काही लागणारे वस्तू आहेत आणि त्या वस्तू लक्ष्मण वनात जाऊन घेऊन येत आहे। मग नाथ महाराजांना सांगितलं काय काय वस्तू आणत होते लक्ष्मण, तर हातामध्ये धनुष्यबाण घेतलेला आहे लक्ष्मणानं आणि तो लक्ष्मणानं हातामध्ये धनुष्यबाण घेऊन मृग म्हणजे हरणाची काय करायचं वध करायचा आणि त्या हरणाला घेऊन होमामध्ये त्याचं मांस टाकण्यासाठी तो लक्ष्मण वनामध्ये जाऊ लागलेला आहे आणि जात असताना तो काय लक्ष्मण वनामध्ये जायचे आणि जाऊन मृगाचा वध करायचा आणि तो मृग घेऊन रामाकडे आणून द्यायचा। नाथ महाराजांनी सांगितलं की धन्य धन्य ते सुद्धा मृग, धन्यता दिली त्या मृगाला का तर रामाच्या हातानं त्या हरणाच्या मांसाचे होमामध्ये भूती पडायची म्हणून त्या हरणाला धन्यता दिली। नंतर जी काही फळामुळं लक्ष्मण रामाला नेऊन देत होते आणि ते फळ सुद्धा उद्धारून जात होते, मुक्त होत होते, अशी परिस्थिती त्या ठिकाणी चालू होती म्हणतात। ईदमा ब्राह्मी कुशास्त्रना श्रीराम उदरले तृण पाया तळी पाषाण जयी जाण नित्यमुक्त पाषाण सुद्धा रामाचे जर पाऊल पडले त्या पाषाणावर ते पाषाण मुक्त होत होते। पुन्हा तृण सुद्धा उद्धारून जात होतं, तृण सुद्धा, कारण रामाला बसायला सुद्धा तृणाचं आसन होतं। दर्भ म्हणजे तृणात गवत होतं। राम होम जर करीत असले त्या होमामध्ये आहुती टाकताना आसन सुद्धा तृणाचं होतं, असं त्या ठिकाणी नाथ महाराज त्या तृण सुद्धा उद्धारून रामामुळे जात होते असं या ठिकाणी सांगू लागले। करिता निर्मळ निर्याय ते त्या उधारिली मच्छा मगर वनवासी श्री रामचंद्र वनी वनचर्या उधारिली। काय काय उदाहरण जात होते रामामुळे। जर स्नान करण्यासाठी त्या गंगेमध्ये जर प्रभू रामचंद्र गेले तर त्या पाण्यामधले सुद्धा प्राणी होते, मत्स्य असन मगर असतील, हे सर्व उदाहरण जात होते। अशा प्रकारे त्या ठिकाणी नाथ महाराज सांगू लागले आहे। करावया जगद उदाहरण श्रीरामाचे वन प्रियान ज्या ज्या घडले राम दर्शन ते दान उदारिले। प्रभू रामचंद्र भगवान की जय। आमच्या 10 बी झाले नाही, नाही 5 नाही झाले, 9वी वाचली आता, 9वी वाचली, 9वी